मेडिकल स्टोअर कसं सुरू करावा? तर नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. मेडिकल स्टोअरचा व्यवसाय कसा सुरू करावा हा आपला टॉपिक आहे. मेडिकल स्टोअर सुरू करून चांगला व्यवसाय कसा करायचा, पण सुरुवात कुठून करायची हे माहीत नाही. मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी 100% फायदेशीर ठरेल. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत मेडिकल स्टोअर सुरू करण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि हा व्यवसाय योग्य पद्धतीने कसा उभा करावा. योग्य लोकेशन, सर्वात आधी योग्य जागा निवडा. हॉस्पिटल, क्लिनिक किंवा जास्त लोकवस्ती परिसरात मेडिकल स्टोअरला मागणी असू शकते, पण परिसरात स्पर्धेचाही अभ्यास करा. आवश्यक परवाने आणि नियम. मेडिकल स्टोअर हा सामान्य दुकानापेक्षा वेगळा व्यवसाय आहे. औषधी विक्री करण्यासाठी संबंधित परवाने, पात्र व्यक्ती आणि लागू असलेल्या सरकारी नियमाचे पालन करणे खूप आवश्यक आहे. सुरुवातीचा स्टॉक. सुरुवातीला परिसरातील मागणीतील अभ्यास व आवश्यक नियम विकल्या जात उत्पादन स्टॉक ठेवा. जे तुम्हाला जिथं विकत असेल ते स्टॉक राहा. आणि दुसरा ग्राहकांचा विश्वास. मेडिकल व्यवसाय ग्राहकांचा विश्वास सर्वात महत्त्वाचा आहे. योग्य बिलिंग, योग्य औषधी, डॉक्टर दिलेले प्रिस्क्रिप्शन, औषधी विक्री किंवा गरजेचं असलेलं खूप काय. व्यवसायाचा हिशोब. दररोज विक्री, खरेदी, स्टॉक आणि एक्सपायरी व्यवसाय रेकॉर्ड ठेवा. आणि खरं म्हटलं तर मेडिकल स्टोअरमध्ये फक्त उघडणं महत्त्वाचं नाही, नियमानं पालन, योग्य व्यवस्थापन आणि ग्राहकांचा विश्वास मिळवणे हेच महत्त्वाचं खरी गोष्ट आहे. अशाच बिझनेस आयडियामध्ये तुम्हाला जर अशाच बिझनेस आयडियाचा व्हिडिओ जर माझ्याकडून आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.